मला वाटतं हे काँग्रेसच्या नेत्यांना जे आहे ते आपण जाऊन विचारलं पाहिजे. नेहमी या महाराष्ट्रामध्ये नेहमीच प्रथा राहिलेली आहे की अशी जर कुठली घटना घडते तर तिथे जे आहे सगळे पक्ष मिळून जे आहेत ते त्या उमेदवाराला जे आहे ते बिनविरोध जे आहे ते निवडून देत असतात. पण बारामतीमध्ये जे आहे ते काँग्रेसने आता उमेदवार दिलेला आहे. मला वाटतं ते जे आहे ते चांगल्या प्रकारे त्याचं उत्तर जे आहे ते देऊ शकतो. कल्याण आणि त्याचबरोबर ठाणे लोकसभा याचा आढावा बैठक जी आहे त्या आयोजित केलेली आहे. माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक नरेश म्हस्के जी असेल, रवी फाटक जी असेल, मी असेल, नवीन संपर्क प्रमुख म्हणून देखील जबाबदारी जी आहे ती नरेश म्हस्के असेल, विभागीय संपर्क प्रमुख रवी फाटक यांना जबाबदारी मिळालेली आहे. तर पक्ष संघटना बांधणी आणि त्याचबरोबर जो SIR चा कार्यक्रम होतोय त्या SIR च्या कार्यक्रमासाठी BLA ची नेमणूक असेल, त्या सगळ्या गोष्टीचा एक आढावा आणि एक प्रेझेंटेशन जे आहे ते कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. जेणेकरून येणाऱ्या काळांमध्ये प्रॉपरली मॅपिंग जी आहे ती मतदारांची झाली पाहिजे. कुठलाही मतदार जो आहे हा यादीमध्ये येण्यापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यासाठी प्रशिक्षण जे आहे हे जे काय देता येईल. आज तर पहिलीच बैठक होती, पण भविष्यामध्ये ते आहे ते अजून अशा बैठका ज्या आहेत ते होत राहतील. आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्या संपर्क प्रमुखांची देखील बैठक घेतली, विभागीय संपर्क प्रमुखांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं तुमची जबाबदारी जी आहे ती प्राथमिकता पक्ष संघटना बांधणी, त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा निहाय जे आहे ते बैठका घेणं, त्याचबरोबर सगळ्या लोकांकडून पदाधिकाऱ्यांकडून काम कसं होईल याच्यासाठी पाठपुरावा करणं आणि त्याचबरोबर प्रत्येकाची जबाबदारी जी आहे, संपर्क प्रमुखांची जबाबदारी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे हे चांगल्या प्रकारे मॅपिंग झालं पाहिजे. SIRचं काम जे आहे ते झालं पाहिजे. लोक जे आहेत हे मतदानापासून जे आहे ते वंचित राहता कामा नये. त्याच्यासाठी आज एक फॉलोअप मीटिंग देखील शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतली.